नमस्कार, लोकसेवा वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पंचायत समिती अंबरनाथ अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये जल जीवन मिशन योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक समाजसेवक करत असून जल जीवन मिशन योजना गेली 5 वर्षापासून चालू असून कालावधी संपूनही 1.5 वर्ष उलटले तरी जल जीवन मिशन योजना अपूर्ण असल्याने या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी उपअभियंता अमित शिंदे यांना देऊनही अमित शिंदे कोणत्याही प्रकारची चौकशी करत नसल्याने उपअभियंता अमित शिंदेच भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप मनसे नेते राकेश टेंबे यांनी केला आहे। अनेक वर्षांपासून जल जीवन मिशन योजना अंबरनाथ तालुक्यात रखडली असून यांच्या चौकशीची मागणी वारंवार करूनही उपअभियंता अमित शिंदे हे जाणून बुजून चौकशी करत नसल्याने भ्रष्ट कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचे काम उपअभियंता अमित शिंदे हे करत असून उपअभियंता यांचीही चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड, लोकसेवा वार्ता, अंबरनाथ। मी राकेश टेंबे। आता आपण आलो तहसील कार्यालय पाणीपुरवठा अंबरनाथ। या पाणीपुरवठा अंबरनाथ एवढा भ्रष्टाचार झालेला आहे। पूर्ण अंबरनाथ तालुक्यामध्ये पाणीपुरवठ्याचा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। त्याची आम्ही वारंवार तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची दाद घेत नाही। अमित शिंदे हे इथले अभियंता आहेत, खूप भ्रष्टाचारी आहेत। ते कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही। माहिती अधिकार टाकला त्याला उत्तर देत नाही। 5-5, 6-6 महिने घालवतात माहिती अधिकारचं उत्तर द्यायला। तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडे आता तक्रार केलेली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबरनाथ तालुका हे तहसीलदार कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण किंवा साखळी उपोषण 1 तारखेपासून करणार आहे। तर त्याचं आता उद्याच आम्ही पत्रव्यवहार करू सर्व